डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर किंवा बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली. याचबरोबर महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री होते. भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि भारतातील बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक देखील होते. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पदव्या मिळवल्या. तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवरील संशोधन देखील केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार आणि चर्चांमध्ये सामील झाले. त्यांनी वृत्तपत्रेही प्रकाशित केली. याचबरोबर दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. इसवी सन 1956 मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच त्यांचे निधन झाले. इसवी सन 1990 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो. इसवी सन 2012 मध्ये द ग्रेटेस्ट इंडियन नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची सर्वश्रेष्ठ भारतीय म्हणून निवड करण्यात आली आहे. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे संस्कृतीत केली गेली आहेत. चला तर मग आपण बाबासाहेबांविषयी, त्यांच्या जीवनाविषयी अजून काही गोष्टी जाणून घेऊयात. आपल्याला माहित आहेच की आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी तर आजोबांचे नाव मालोजीराव सकपाळ होते. मालोजीराव हे इंग्रजी राजसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते आणि म्हणूनच सैन्यातील नोकरीमुळे मालोजीराव सैनिकी शाळेत शिक्षण घेऊ शकले. त्यांनी रामानंद पंथाची दीक्षा घेतली होती आणि त्यामुळे मालोजीरावांच्या घरातील व्यवहारात शुद्ध विचाराला आणि शुद्ध आचाराला अतिशय महत्वाचे स्थान होते. मालोजींना 3 मुले आणि 1 मुलगी अशी 4 अपत्ये होती. 2 मुलांनंतर मीराबाई या मुलीचा जन्म झाला होता. तर इसवी सन 1848 च्या सुमारास जन्मलेले रामजी हे मालोजींचे 4थे अपत्य होते. मालोजींचा पहिला मुलगा घरदार त्यागून संन्यासी झाला. दुसरा मुलगा इंग्रजी सैन्यातच नोकरीस लागला. तिसरा मुलगा असलेल्या रामजींनी सैनिकी शाळेत शिक्षण घेतले आणि ते पुढे नॉर्मलची परीक्षाही उत्तीर्ण झाले. शिक्षण सुरू असताना रामजी इसवी सन 1866 च्या सुमारास वयाच्या 18व्या वर्षी इंग्रजी सैन्याच्या 106 सॅपर्स अँड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले. रामजी 19 वर्षांचे असताना त्यांचा विवाह 13 वर्षीय भीमाबाईंशी झाला. भीमाबाईंचे वडील मुरबाडचे राहणारे होते आणि ते इंग्रजी सैन्यात सुभेदार या पदावर होते. रामजी हे धार्मिक वृत्तीचे होते. त्यांनी संत कबीरांचे दोहे, ज्ञानेश्वर, नामदेव, चोखोबा, एकनाथ, तुकाराम इत्यादी संतांचे अभंग पाठ केले होते. ते रोज ज्ञानेश्वरी वाचत, सकाळी स्तोत्रे आणि भुपाळ्याही म्हणत. सैन्यात शिपाई असताना सैनिकी शाळेत
त्यांनी इंग्रजी शिक्षण घेतले. यामुळे ते नॉर्मल स्कूलच्या म्हणजेच मॅट्रिकच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांची शिपाई पदाची नोकरी सुटली आणि त्यांना सैनिकी शाळेत म्हणजेच नॉर्मल स्कूलमध्ये शिक्षक पदाच्या नोकरीची पदोन्नती मिळाली. रामजींना उत्तम शिक्षक होण्यासाठीचे प्रशिक्षण घेण्यासाठी पुण्याच्या सैनिक शाळेत प्रवेश मिळाला. प्रशिक्षित शिक्षक होऊन त्यांची इंग्रजी राजसत्तेच्या सैनिक शाळेत पदोन्नती होऊन ते मुख्याध्यापक बनले आणि या पदावर ते 14 वर्षे राहिले. त्यांना मुख्याध्यापक पदाच्या अखेरच्या टप्प्यात सुभेदार या पदाची बढतीही मिळाली. रामजी आणि भीमाबाई या दाम्पत्यांना सन 1891 पर्यंत 14 अपत्ये झाली होती. त्यांच्यापैकी गंगा, रमा, मंजुळा आणि तुळसा या 4 मुली जिवंत राहिल्या होत्या. मुलांपैकी बाळाराम, आनंदराव आणि भीमराव म्हणजेच भिवा ही 3 मुले जिवंत होती. भीमराव सर्वात लहान आणि 14वे अपत्य होते. रामजी ज्या पलटणीत होते ती पलटण इसवी सन 1888 मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर आली होती. इथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते. याच काळात 14 एप्रिल 1891 रोजी महू म्हणजे आत्ताचे डॉक्टर आंबेडकर नगर या लष्करी छावणी असलेल्या गावी रामजी आणि भीमाबाईंच्या पोटी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. भीमराव हे रामजी सकपाळ आणि आई भीमाबाई यांचे 14वे आणि अंतिम अपत्य होते. बाळाचे नाव भिवा असे ठेवण्यात आले. त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित आहेत. आंबेडकरांचे कुटुंब हे त्या काळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या महार जातीचे होते आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावचे होते. आंबडवे या गावचा अंबावडे असा चुकीचा उल्लेख अनेक ठिकाणी केला गेलेला दिसतो. अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्यासोबत नेहमीच सामाजिक किंवा आर्थिक भेदभाव केला गेला. इसवी सन 1894 मध्ये सुभेदार रामजी सकपाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदाच्या नोकरीवरून निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाजवळील दापोली या गावातील कॅम्प दापोली वस्तीत परिवारासह राहू लागले. भीमराव वयाने लहान असल्यामुळे कॅम्प दापोली येथील शाळेत त्यांना प्रवेश मिळाला नाही आणि यामुळे भीमरावास घरीच अक्षर ओळख करून घ्यावी लागली. इसवी सन 1996 मध्ये रामजींनी आपल्या कुटुंबासह दापोली सोडले आणि ते सातारा येथे जाऊन राहिले. साताऱ्यात आल्यावर थोड्याच दिवसांनंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आंबेडकर कुटुंब राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय 5 वर्षाचे झाले होते. हे वय त्यांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी योग्य होते. रामजींनी इसवी सन 1996च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूलमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले. या वर्षीच त्यांनी कबीर पंथाची दीक्षा सुद्धा घेतली. त्यांच्या या स्थानांतरानंतर थोड्या कालावधीतच म्हणजे इसवी सन 1896 मध्ये मस्तकशूल या आजाराने आंबेडकरांच्या आई भीमाबाईंचे निधन झाले. त्यावेळी आंबेडकर फक्त 5 वर्षांचे होते. त्यानंतर भीमासह अन्य मुलांचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी अतिशय कठीण परिस्थितीत केले. इसवी सन 1898 साली रामजींनी जिजाबाई नावाच्या विधवेसोबत दुसरे लग्न केले. साताऱ्यातील कॅम्प स्कूल मधील मराठी शिक्षण पूर्ण केल्यानंतर साताऱ्यातीलच सातारा हायस्कूल या इंग्रजी सरकारी हायस्कूलमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले. कोकणातील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असत आणि त्यात शेवटी कर असा शब्द जोडण्याचा प्रघात असायचा. त्यामुळेच बाबासाहेबांचे आडनाव सकपाळ असताना त्यांचे वडील रामजी आंबेडकर यांनी
साताऱ्यातील गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये आंबडवेकर असे आडनाव 7 नोव्हेंबर 1900 रोजी नोंदवले. साताऱ्याच्या या शाळेत भीमरावांना शिकवण्यासाठी कृष्णा केशव आंबेडकर नावाचे देवरुखे ब्राह्मण शिक्षक होते. शाळेच्या दप्तरात नोंदवलेले भीमरावांचे आंबडवेकर हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडनिडे वाटत असे. म्हणून माझे आंबेडकर हे नाव तू धारण कर असे त्यांनी भीमरावांना सुचवले. त्यावर भीमरावांनी होकार दिल्यावर तशीच नोंद शाळेत झाली. तेव्हापासून त्यांचे आडनाव आंबडवेकरचे आंबेडकर असे झाले. नोव्हेंबर 1904 साली भीमरावांनी इंग्रजी 4थीची परीक्षा पास केली आणि या वर्षीच रामजी सकपाळ मुंबईला सहपरिवार गेले. डिसेंबर 1904 मध्ये रामजी सकपाळ सहपरिवार मुंबईला आले आणि तेथील लोअर परळ भागातील डबकचाळ नावाच्या एका इमारतीच्या एका खोलीत राहू लागले. मुंबईमध्ये आल्यानंतर भीमराव एल्फिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेत जाऊ लागले. एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये जाणारे ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते. कबीरपंथीय असलेल्या रामजींनी मुलांना हिंदू साहित्याची ओळख करून दिली. इतर जातीतील लोकांच्या विरोधामुळे रामजींनी मुलांना सरकारी शाळेत शिकवण्यासाठी आपल्या लष्करातील पदाचा वापर केला. शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे सहाय्य मिळत नसायचे. जेव्हा जेव्हा त्यांना तहान लागत असे तेव्हा तेव्हा शाळेतील पाणी पिण्याच्या भांड्याला किंवा पेल्याला स्पर्श करण्याची त्यांना परवानगी नव्हती. तेव्हा एखादा उच्च जातीतील व्यक्ती उंचीवरून त्यांच्या ओंजळीवर पाणी ओतत असे. आंबेडकरांसाठी हे कार्य सहसा शालेय शिपायाद्वारेच केले जात असे आणि जर शिपाई उपलब्ध नसेल तर त्यांना दिवसभर पाण्याविनाच राहावे लागत असे. नंतर त्यांनी आपल्या लेखनात या घटनेचे शिपाई नाही तर पाणी नाही असे वर्णन केले आहे. शाळेत असतानाच इसवी सन 1906 मध्ये 14-15 वर्षीय भीमरावांचे लग्न दापोलीच्या भिकू वलंगकर यांची 9-10 वर्षाची कन्या रामीबाई उर्फ रमाबाई यांच्याशी झाले. एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शिकत असताना भीमरावांना वर्गातील स्पृश्य जातींच्या मुलांपासून दूर बसावे लागे. हायस्कूलमधील अनेक शिक्षक त्यांच्याशी तिरस्काराने वागत असत. आंबेडकर हे आपल्या विद्यार्थी जीवनात दररोज 18 तास अभ्यास करत असत. इसवी सन 1907 साली भीमराव एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर भीमराव आंबेडकरांच्या ज्ञाती बांधवांनी कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांच्या अध्यक्षतेखाली सभा भरवून भिवा रामजी आंबेडकरांचे कौतुक केले. एखाद्या अस्पृश्य मुलाने असे यश मिळवणे एवढे दुर्मिळ होते की त्यांचे अभिनंदन करण्यासाठी तेव्हा एक जाहीर सभा भरवण्यात आली होती. यावेळी केळुस्कर गुरुजींनी स्वतः लिहिलेल्या मराठी बुद्धचरित्राची एक प्रत भीमरावांना भेट म्हणून दिली. हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना पहिल्यांदाच बुद्धांच्या शिकवणुकींची माहिती मिळाली आणि ते बुद्धांप्रती आकर्षित झाले. आर्थिक अडचणीमुळे रामजी सकपाळ भीमरावांना महाविद्यालयीन शिक्षण देऊ शकतील अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे केळुस्कर गुरुजींनी मुंबईमध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याशी भीमरावांची भेट घालून दिली. भीमरावांची हुशारी बघून महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी महाराजांनी त्यांना दरमहा 25 रुपयांची शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर केले. त्यानंतर 3 जानेवारी 1908 मध्ये भीमरावांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. पुढे 4 वर्षांनी त्यांनी मुंबई विद्यापीठाची राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषय घेऊन BA ची पदवी संपादन केली आणि बडोदा संस्थानात नोकरीसाठी रुजू झाले. त्याच सुमारात 2 फेब्रुवारी 1913 रोजी मुंबईमध्ये त्यांचे वडील रामजींचे आजारपणाने निधन झाले. पुढे 4 महिन्यांनी बडोदा नरेशांकडून प्रति महिने
11.5 पाऊंडची शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी प्रयाण केले. आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट म्हणजेच PhD मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच ते दक्षिण आशियातून 2दा डॉक्टरेट म्हणजेच PhD आणि DSc पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते. आंबेडकर हे त्यांच्या हयातीतील भारतातील सर्वात प्रतिभाशाली आणि सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती होते. त्यांनी नोव्हेंबर 1896 ते नोव्हेंबर 1923 अशा 27 वर्षात मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले. आंबेडकरांनी या दरम्यान BA, 2दा MA, PhD, MSc, बार ॲट लॉ आणि DSc या पदव्या मिळवल्या. 1950च्या दशकात त्यांना LLD आणि D.Litt या 2 सन्माननीय पदव्या सुद्धा प्रदान करण्यात आल्या. खरं तर BA उत्तीर्ण झाल्यावर आंबेडकरांसमोर नोकरी करून व घरची आर्थिक परिस्थिती सुधारणे किंवा पदव्युत्तर शिक्षण घेणे आणि आपली शैक्षणिक पात्रता आणखी वाढवणे असे अनेक पर्याय होते. महाराज सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थानाच्या वतीने काही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्याच्या विचारात होते. त्याच वेळी आंबेडकर महाराजांना भेटले व बडोदा येथे आपल्याला बरोबर होत असलेला सामाजिक अन्याय महाराजांना सांगितला. त्यावर महाराजांनी काही प्रतिक्रिया दिली नाही, पण त्यांनी आंबेडकरांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देऊन अमेरिकेत पाठवणे पसंत केले. 4 एप्रिल 1913 रोजी बडोदा संस्थानच्या विद्याधिकाऱ्यांनी परदेशात अभ्यास करण्यासाठी 4 विद्यार्थी निवडले. यांच्यापैकी आंबेडकर एक विद्यार्थी होते. या प्रत्येकास दरमहा 11.5 पाऊंड शिष्यवृत्ती म्हणून मंजूर केली होती. त्यासाठी त्यांना एक करारपत्र लिहून द्यावे लागले. या करारपत्रावर साक्षीदार म्हणून त्रिभुवन जे व्यास आणि अंताजी गोपाळ जोशी यांनी 18 एप्रिल 1913 रोजी सह्या केल्या. या करारानुसार शिष्यवृत्तीची मुदत 15 जून 1913 ते 14 जून 1916 पर्यंत एकूण 3 वर्षांची होती. त्यानंतर आंबेडकर अमेरिकेला जाण्यासाठी मुंबईच्या बंदरातून SS अंकोना बोटीने प्रवास करून 21 जुलै 1913 रोजी दुपारी 12 वाजता अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे पोहोचले. या शहरातील कोलंबिया विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र शाखेत त्यांनी जुलै 1913 ते जून 1916 या 3 वर्षांसाठी प्रवेश मिळवला. त्यांनी अर्थशास्त्र हा प्रमुख विषय आणि जोडीला समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र आणि तत्वज्ञान हे विषय निवडले. त्यांनी अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास करून विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन R.K. सेलिगमन यांचे आवडते विद्यार्थी झाले. दरम्यानच्या काळात कोलंबिया विद्यापीठाच्या ग्रंथालयात लाला लजपतराय यांनी भीमरावांशी ओळख करून घेतली. भीमराव आंबेडकर या ग्रंथालयात सर्वांच्या अगोदर हजर राहत आणि सर्वात शेवटी बाहेर पडत असत. याची माहिती लजपतराय यांना झाली होती. त्या अनुषंगानेही त्यांची ओळख झाली. एकदा लजपतराय आणि आंबेडकर यांचा अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र संबंधित विषयांवर संवाद सुरू असताना प्राध्यापक एडविन सेलिगमन तेथे आले आणि तेही संवादात सहभागी झाले. प्राध्यापक सेलिगमन हे आंबेडकरांचे राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राचे सखोल ज्ञान जाणून होते. लजपतराय यांनी आंबेडकरांच्या ज्ञानाची स्तुती केली. त्याच वेळी सेलिगमन यांनी सुद्धा आंबेडकरांबद्दल भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्येही सर्वात बुद्धिमान विद्यार्थी आहेत असे म्हणाले. MA पदवीसाठी भीमरावांनी एन्शंट इंडियन कॉमर्स म्हणजेच प्राचीन भारतीय व्यापार या विषयावर प्रबंध लिहून तो 15 मे 1915 रोजी कोलंबिया विद्यापीठाला सादर केला. 2 जून 1915 रोजी या प्रबंधाच्या आधारावर
त्यांना विद्यापीठाने MA ची पदवी प्रदान केली. हा प्रबंध नंतर ऍडमिशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी नावाने प्रकाशित करण्यात आला. त्यानंतर आंबेडकरांनी PhD पदवीसाठी द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया, अ हिस्टॉरिकल अँड अनालिटिकल स्टडी म्हणजेच भारताचा राष्ट्रीय लाभांश, इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन नावाचा प्रबंध लिहिणे सुरू केले. सन 1917 मध्ये विद्यापीठाने त्यांचा प्रबंध स्वीकारून त्यांना PhD म्हणजेच डॉक्टर ऑफ फिलॉसॉफीची पदवी देण्याचे मान्य केले. मात्र याच सोबत एक अटही घातली की ज्यावेळी हा प्रबंध छापून त्याच्या काही प्रती विद्यापीठात सादर केल्या जातील तेव्हाच आंबेडकरांना PhD पदवी रीतसर दिली जाईल. मात्र प्रबंध स्वीकारल्यामुळे 1917 मध्येच विद्यापीठाने आंबेडकरांना त्यांच्या नावापुढे डॉक्टर हा शब्द लावण्याची अनुमती दिली. आंबेडकरांनी आपल्या PhD प्रबंधामध्ये ब्रिटिश साम्राज्यशाहीचे भारत सरकार हजारो मैल दूर असलेल्या ब्रिटिश संसदेमधील सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणजेच भारत मंत्री यांच्या मार्फत कसा कारभार करत होते आणि त्यामुळे चाललेली सरकारी उधळपट्टी आणि बेजबाबदारपणा भारतीय जनतेला कसा पिळून काढत होता यावर प्रकाश टाकला. तसेच अंदाजपत्रक प्रथम कधी आले, प्रांतिक अर्थव्यवस्था केव्हापासून सुरू झाली, अर्थव्यवस्थेचा विस्तार कसा झाला याचे अभ्यासपूर्ण विवेचन केले. जगात निरनिराळ्या देशातील नागरिकांना ज्या अनेक प्रकारच्या करांचे ओझे व्हावे लागते त्यांचा उल्लेख करून ब्रिटिश साम्राज्यशाही, केंद्र सरकारचे कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर तसेच प्रांतिक सरकारचे कर याची छाननी त्यावेळेच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून केली. त्यानंतर 8 वर्षांनी इसवी सन 1925 मध्ये आंबेडकरांचा PhD चा प्रबंध ब्रिटिश भारतातील प्रांतीय अर्थव्यवस्थेची उत्क्रांती या नावाने लंडनच्या PS किंग अँड कंपनीने ग्रंथरूपात प्रकाशित केला. आंबेडकरांनी प्रबंधाच्या प्रती कोलंबिया विद्यापीठात सादर केल्या. त्यानंतर 8 जून 1927 रोजी आंबेडकरांना PhD ही डॉक्टरेट पदवी रीतसर प्रदान करण्यात आली. आंबेडकरांचे PhD पदवीसाठी मार्गदर्शक असलेले प्राध्यापक सेलिग्मन यांनी ग्रंथांची प्रस्तावना लिहिली होती. कोलंबिया विद्यापीठातील वास्तव्यानंतरही अनेक वर्षे सेलिग्मन यांच्याशी आंबेडकरांनी घनिष्ठ संबंध जोपासला होता. डॉक्टर आंबेडकरांनी आपला हा ग्रंथ महाराज सयाजीराव गायकवाड यांना कृतज्ञतापूर्ण अर्पण केला. 9 मे 1916 रोजी कोलंबिया विद्यापीठामध्ये समाजशास्त्राचे प्राध्यापक डॉक्टर A. गोल्डनवायझर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित झालेल्या मानववंशशास्त्र विषयाच्या चर्चासत्रात कास्ट्स इन इंडिया, देअर मेकॅनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट म्हणजेच भारतातील जाती, त्यांची रचना, उत्पत्ती आणि वृद्धी नावाचा आपला एक नवीन शोधलेख वाचला. शास्त्रीय विवेचन केलेला हा शोधलेख मे 1917 रोजी इंडियन अँटिक्वेरी नावाच्या मासिकात प्रकाशित झाला. नंतर हाच शोधलेख पुस्तकाच्या रूपातही प्रकाशित झाला. हे आंबेडकरांचे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक होय. कोलंबिया विद्यापीठामध्ये आंबेडकरांना जॉन ड्यूई यांचेही मार्गदर्शन मिळाले. आंबेडकरांच्या समता आणि सामाजिक न्यायाच्या कल्पनांनी डेव्ही सुद्धा प्रभावित झाले होते. आंबेडकरांनी या विद्यापीठात प्रथमच स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वा या तत्वांचा अनुभव घेतला होता. कोलंबिया विद्यापीठातील जॉन डेव्ही, जेम्स शॉर्टवेल, एडविन सेलिग्मन आणि जेम्स हार्वे रॉबिन्सन हे महान प्राध्यापक मला लाभले आणि येथील आयुष्यातील अनेक चांगले मित्र मला मिळाले, असे आंबेडकरांनी एका मुलाखतीत म्हटले होते. बाबासाहेबांनी 3 वर्षांसाठी मिळालेल्या शिष्यवृत्तीचा वापर करून अमेरिकेतील अभ्यासक्रम 3 वर्षांच्या आधी पूर्ण केला होता. लंडनला जाऊन अर्थशास्त्रामध्ये संशोधन करून अन्य पदव्या मिळवाव्यात ह्या विचाराने त्यांनी फेब्रुवारी 1916 मध्ये
लंडनला जाऊन अर्थशास्त्रामध्ये संशोधन करून अन्य पदव्या मिळवाव्यात ह्या विचाराने त्यांनी फेब्रुवारी 1916 मध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांना 2-3 वर्ष शिष्यवृत्तीची मुदतवाढ मिळवण्यासाठी विनंती पत्र पाठवले. मात्र ती विनंती अमान्य करण्यात आली. त्यानंतर आंबेडकर प्राध्यापक सेलिगमन यांच्या शिफारस पत्रासह गायकवाडांना दुसरे विनंती पत्र पाठवले. मात्र यावेळी त्यांना केवळ 1 वर्षाकरिता शिष्यवृत्तीची मुदत वाढवून देण्यात आली. मग ते इसवी सन 1916 मध्ये लंडनला गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बहुभाषी होते. ते मराठी, संस्कृत, पाली, इंग्लिश, हिंदी, फ्रेंच, जर्मन, फारसी भाषा, गुजराती, बंगाली, कन्नड अशा 11 पेक्षा अधिक अनेक भारतीय आणि विदेशी भाषा शिकलेले होते. जर्मन आणि फ्रेंच या भाषा त्यांनी कोलंबिया विद्यापीठात आत्मसात केल्या. सन 1990 मध्ये आंबेडकरांना मरणोत्तर भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. आंबेडकरांना भारतरत्न देण्याचे भारत सरकारने एप्रिल 1990च्या पहिल्या आठवड्यात जाहीर केले आणि 14 एप्रिल 1990 रोजी मरणोत्तर भारतरत्न या पुरस्काराने गौरवले गेले. डॉक्टर आंबेडकरांना दिलेला भारतरत्न पुरस्कार भारताचे राष्ट्रपती रामस्वामी वेंकटरमण यांच्या हस्ते डॉक्टर सविता आंबेडकर यांनी स्वीकारला. 14 एप्रिल 1990 हा त्यांचा शताब्दी जयंती दिन होता. हा पुरस्कार सोहळा राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल किंवा अशोक हॉल मध्ये संपन्न झाला होता. भारतीय बौद्ध अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोधिसत्व किंवा मैत्रेय मानतात. इसवी सन 1955 मध्ये काठमांडू, नेपाळ येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेत सहभागी बौद्ध भिक्खूंनी त्यांना बोधिसत्व ही उपाधी प्रदान केली. त्यानंतर दलाई लामा एकदा डॉक्टर आंबेडकरांना भेटले असताना दलाई लामांनी सुद्धा त्यांना बोधिसत्व संबोधले होते. महाराष्ट्रात आंबेडकरांची जयंती ज्ञान दिन म्हणून साजरी केली जाते. आंबेडकरांना ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. महाराष्ट्र शासनाने इसवी सन 2017 मध्ये आंबेडकर जयंती ज्ञान दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला. 7 नोव्हेंबर हा आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाने हा निर्णय 27 ऑक्टोबर 2017 रोजी घेतला. आंबेडकर हे आदर्श विद्यार्थी होते. ते विद्वान असूनही त्यांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानले. या दिवशी राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात आंबेडकरांच्या विविध पैलूंवर अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. आंबेडकरांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन 26 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. भारत सरकारने बाबासाहेब आंबेडकरांचे 125वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी 26 नोव्हेंबर 2015 रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला. संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात 26 नोव्हेंबर हा दिन संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 24 नोव्हेंबर 2018 ला आदेश काढून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ 5 जुलै हा दिवस लॉयर्स डे म्हणून साजरा केला जातो. बाबासाहेब आंबेडकरांनी 5 जुलै 1923 रोजी वकिली व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृती या ग्रंथाचे जाहीरपणे दहन केले होते. त्यामुळे 25 डिसेंबर हा दिवस मनुस्मृती दहन दिन म्हणूनही पाळला जातो. बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी
म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे बौद्ध धर्म स्वीकारला होता आणि लाखो लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती. त्यांच्या या कृतीमुळे बौद्ध धर्माचे प्रवर्तन झाले आणि त्यामुळे अशोक विजयादशमी किंवा 14 ऑक्टोबर हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी महाडचा सत्याग्रह केला होता. त्यामुळे 20 मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा केला जातो. बाबासाहेब आंबेडकर आपली पत्नी रमाबाईंना प्रेमाने रामू म्हणून हाक मारत असत. त्यांनी रमाबाईंना लिहायला आणि वाचायला शिकवले होते. बाबासाहेब विलायतेत असताना रमाबाई त्यांना स्वतः पत्र लिहित असत आणि त्यांची आलेली पत्रे वाचत असत. रमाबाई व बाबासाहेब यांना एकूण 5 अपत्ये झाली. यशवंत, गंगाधर, रमेश, इंदू ही मुलगी आणि राजरत्न. यशवंत खेरीज इतर 4 अपत्ये त्यांच्या वयाची 2 वर्षे पूर्ण होण्याच्या आतच दगावली. यशवंत हा एकमेव त्यांचा वंशज होता. इसवी सन 1935 मध्ये दीर्घ आजारानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी रमाबाईंचे निधन झाले. 1940च्या दशकात भारतीय संविधानाच्या मसुद्याचे काम पूर्ण करतावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप आजारी होते. त्यांच्या पायांमध्ये न्यूरोपॅथिक वेदना होत होत्या. त्यांना रात्री झोप येत नसे. ते इन्सुलिन आणि होमिओपॅथीची औषधे घेत होते. यावर उपचार घेण्यासाठी ते मुंबईला गेले आणि तेथे त्यांची डॉक्टर शारदा कृष्णराव कबीर यांच्याशी भेट झाली. कबीर या पुण्याच्या सारस्वत ब्राह्मण कुटुंबातील होत्या. डॉक्टर कबीर यांनी बाबासाहेब आंबेडकरांची वैद्यकीय काळजी घेतली. पुढे बाबासाहेबांनी शारदा कबीरांची 15 एप्रिल 1948 रोजी नवी दिल्ली येथील आपल्या निवासस्थानी नोंदणी पद्धतीने विवाह केला. विवाहसमयी बाबासाहेबांचे वय 57 वर्ष तर शारदा कबीर यांचे वय 39 वर्षे होतं. विवाहानंतर शारदा कबीरांनी सविता हे नाव स्वीकारले. सविता आंबेडकरांना अपत्य नव्हते. आंबेडकर अनुयायी सविता आंबेडकरांना आदराने माई किंवा माई साहेब म्हणत असत. मुंबईमध्ये 29 मे 2003 रोजी वयाच्या 93व्या वर्षी सविताबाईंचे निधन झाले. आंबेडकरी विचारांचा प्रभाव भारतातच नाही तर जगभरातल्या समता लढ्यांमध्ये सुद्धा दिसतो. तसेच आंबेडकरांचे तत्वज्ञान किंवा आंबेडकरवाद हा मानवी मूल्यांवर आधारित आहे. त्यांच्या तत्वज्ञानातून इतर देशातील शोषित लोकांना प्रेरणा मिळाली आहे. जपानमध्ये बुराकू नावाची एक शोषित जमात आहे. या जमातीच्या नेत्यांनी भारतात येऊन आंबेडकरांच्या तत्वज्ञानाचा अभ्यास केला आणि ते त्यापासून प्रभावित झाले. ते नेते आंबेडकरांच्या तत्वज्ञानाचा बुराकू जमातीत प्रसार करत आहेत. बुराकू जमात ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपले प्रेरणास्थान मानते. नेपाळमधील दलितही आंबेडकरांपासून प्रभावित झालेले आहेत. ते बाबासाहेबांना आपला मुक्तिदाता म्हणून पाहतात आणि नेपाळी आंबेडकरवादी चळवळही चालवतात. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानाचे पालन करणे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जातीनिष्ठ भेदभाव आणि अस्पृश्यता दूर करण्याचा एकमेव मार्ग असल्याचे त्यांचे मत आहे. युरोपमधील हंगेरी देशातील जिप्सी लोकांचे नेते जानोस ओर्सोस यांच्यावरही आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव पडला. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जिप्सी लोकांमध्ये पेरून त्यांच्यात परिवर्तन घडवून आणले. 1990च्या दशकाच्या उत्तरार्धात काही हंगेरियन रोमानी लोकांना स्वतःच्या परिस्थितीत आणि भारतातील दलित लोकांच्या परिस्थितीत साम्यता आढळून आली. त्यांनी बाबासाहेबांच्या धर्मांतरापासून प्रेरित होऊन बौद्ध धर्मात रूपांतरित होण्यास सुरुवात केली. हंगेरियन लोकांनी सन 2007 मध्ये सांजाकोजा शहरात डॉक्टर आंबेडकर हायस्कूल नावाची शाळा सुरू केली. हंगेरीत
आंबेडकरांच्या नावाने 3 विद्यालये सुरू करण्यात आली आहेत. येथे विद्यार्थ्यांना आंबेडकरांचे धडे शिकवले जातात. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षणासाठीचा संघर्ष, जाती विरोधी चळवळी आणि भारतीय संविधान निर्मितीतील योगदान इत्यादी बाबी शिकवल्या जातात. या शाळेत 14 एप्रिल 2016 रोजी बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धपुतळा स्थापन करण्यात आला आहे, जो हंगेरीतील जयभीम नेटवर्कने शाळेला भेट दिला होता. 25 डिसेंबर 1954 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी देहू रोड येथे भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. डॉक्टर आंबेडकरांचा भारतीय समाज जीवनावर अनेक प्रकारे प्रभाव पडलेला आहे. आंबेडकरांच्या कार्यामुळे भारतीय समाजात सुमारे 5000 वर्षांपासून प्रचलित असलेल्या जाती व्यवस्थेमध्ये बदल सुरू झाले. विषमतेवर आधारलेल्या जाती व्यवस्थेच्या जागी समतेवर आधारलेली लोकशाही व्यवस्था प्रस्थापित होण्यासाठी चालना मिळाली. तसेच विवाह, धर्म, अर्थ, शिक्षण आणि राज्य या सामाजिक संस्थांमध्येही परिवर्तन सुरू झाले. नवबौद्धांनी हिंदू विवाह पद्धती नाकारली आणि बौद्ध विवाह पद्धती स्वीकारली. बाबासाहेबांच्या पुरोगामी विचारांमुळे दलितांनी बलुता पद्धतीचा त्याग केला. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरामोहराच बदलला. जे लोक शिक्षणापासून वंचित होते त्यांनी शिक्षण घेणे सुरू केले आणि शिक्षणाचे सार्वत्रिकरण घडून आले. आरक्षणाच्या धोरणामुळे अनुसूचित जाती आणि जमातींना राजकीय व प्रशासकीय सत्ता मिळवण्यासाठी संधी मिळाली. परिणामी समाजातील सर्व घटकांना राजकीय सहभाग मिळणे शक्य झाले. डॉक्टर बाबासाहेबांच्या कार्यामुळे अस्पृश्यांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव झाली. परिणामी त्यांच्यात आत्मविश्वास आणि आत्माविष्कार निर्माण झाला. आपणच आपल्या विकासासाठी लढा दिला पाहिजे याची जाणीव झाली. बाबासाहेबांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी राज्यघटनेत ज्या विशेष तरतुदी केल्या त्यामुळे अस्पृश्यांच्या हक्कांना घटनात्मक वैधता प्राप्त झाली. भारत सरकारच्या विविध समाज कल्याणकारी योजनांचे मोठे श्रेय बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला जाते. बाबासाहेबांच्या प्रयत्नांमुळेच अस्पृश्यांना शिक्षण संस्था, कायदे मंडळ, पंचायत राज्य व्यवस्था, सरकारी नोकऱ्या इत्यादींमध्ये आरक्षण मिळाले. याचाच परिणाम म्हणून अस्पृश्यांमध्ये ऊर्ध्वगामी सामाजिक गतिशीलतेस चालना मिळाली. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात सम्राट अशोकांच्या काळात भारताचा राज्यधर्म असलेल्या बौद्ध धर्माचा 11व्या शतकानंतर भारतातच अंत झाला. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे बौद्ध धर्माच्या प्रचारास चालना मिळाली. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात आणि इतरही काही राज्यांमध्ये लाखो लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला. इतरही उच्च शिक्षित लोक बौद्ध धर्माकडे आकर्षित झाले. त्यांनी बौद्ध तत्वज्ञान, साहित्य आणि पाली भाषा यांच्या अभ्यासाला सुरुवात केली. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे भारतामध्ये बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन झाले. 1956 नंतर दरवर्षी अखंडपणे हजारो लाखोंच्या संख्येने लोक बौद्ध धर्म स्वीकारत आहेत. 2011च्या जनगणनेनुसार एकूण भारतीय बौद्धांमध्ये सुमारे 13% पूर्वीपासूनचे म्हणजेच पारंपरिक बौद्ध आहेत, तर 87% नवयानी बौद्ध किंवा नवबौद्ध आहेत आणि देशातील जवळजवळ 90% नवयानी बौद्ध हे महाराष्ट्र राज्यात आहेत. 1956 साली नागपूर आणि चंद्रपूर येथे धम्मांतराचे कार्य झाल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिल्लीला परतले. त्यानंतर काही आठवड्यात 20 नोव्हेंबर 1956 मध्ये ते नेपाळमधील काठमांडूला वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट च्या 4थ्या परिषदेला हजर राहिले. तेथे त्यांनी बुद्ध की कार्ल मार्क्स या विषयावर भाषण केले. त्यात त्यांनी भगवान बुद्धांचा मार्ग कार्ल मार्क्स पेक्षा श्रेष्ठ आहे, ज्यात प्रेम,
न्याय, बंधुत्व आणि विज्ञानवाद असून तो शोषण समाप्त करू शकतो असे सांगितले. आपल्या परतीच्या प्रवासात त्यांनी बनारसमध्ये 2 भाषणे दिली. दिल्लीमध्येही त्यांनी विविध बौद्ध समारंभांमध्ये भाग घेतला. त्यानंतर त्यांनी राज्यसभेच्या अधिवेशनात भाग घेतला आणि आपल्या भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स या पुस्तकाचे शेवटचे प्रकरण लिहून पूर्ण केले. 5 डिसेंबरच्या सायंकाळी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या प्रास्ताविक आणि परिचय या 2 प्रकरणांच्या प्रती आणून त्यांनी रात्री त्याची तपासणी केली. दुसऱ्या दिवशी पहाटे 12:15 6 डिसेंबर इसवी सन 1956 रोजी दिल्लीला त्यांच्या निवासस्थानी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यावेळी त्यांचे वय 64 वर्षे आणि 7 महिन्यांचे होते. दिल्लीहून विशेष विमानाने त्यांचे पार्थिव मुंबईला आणण्यात आले. मुंबई हे ठिकाण अंत्यविधीसाठी निश्चित झाले. त्यानंतर देशभरातील त्यांचे अनुयायी मिळेल त्या साधनाने मुंबईला येऊ लागले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतरानंतरच्या 7 आठवड्यात त्यांनी बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी मोठे कार्य केले होते. बाबासाहेबांची अंत्ययात्रा राजगृह, हिंदू कॉलनी, दादर येथून दुपारी 1:40 निघाली. दादर विन्सेंट रोड म्हणजे आत्ताचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड, कोयबावडी परळ, एल्फिन्स्टन ब्रिज, सई रोड, गोखले रोड उत्तर आणि दक्षिण, रानडे रोडवरून दादर चौपाटीवरील हिंदू स्मशानभूमीत, जी आता चैत्यभूमी या नावाने ओळखली जाते, तेथे सायंकाळी 6 वाजता पोहोचली. 4 मैल लांबीच्या या त्यांच्या अंत्ययात्रेत देशभरातून 15 लाखांवर लोक सामील झाले होते. 7 डिसेंबर 1956 रोजी सायंकाळी 7:50 त्यांच्यावर मुंबईमध्ये बौद्ध पद्धतींनी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबई हे त्यांच्या जीवन कार्यातील अधिकांश काळ मुख्यालय होते आणि तेथेच त्यांचे अजूनही सर्वात जास्त अनुयायी आहेत. मुंबई शहरातील ती सर्वात मोठी अंत्ययात्रा होती. त्यानंतर दहन संस्कारास उपस्थित राहिलेल्यांपैकी 1 लाख लोक त्यांच्या अस्थींबरोबर तैनातीने राजगृहापर्यंत गेले. परंतु दहनभूमी सोडण्यापूर्वी त्यांनी बाबासाहेबांच्या इच्छेची पूर्ती करण्यासाठी म्हणून बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याचा आग्रह धरला. त्यानुसार दीक्षा समारंभाचा कार्यक्रम होऊन तेथे उपस्थित असलेल्या बौद्ध भिक्खूंपैकी महापंडित डॉक्टर आनंद कौशल्यायन यांनी त्रिशरण आणि पंचशील देऊन त्याच ठिकाणी 10 लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. एकाच वेळी 10 लाखांवरील लोकांचे धर्मांतर हे जगातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दिल्लीमध्ये आपल्या निवासस्थानी महापरिनिर्वाण झाले होते. तेथे भारत सरकारने डॉक्टर आंबेडकर राष्ट्रीय स्मारक निर्माण केले आहे. याला महापरिनिर्वाण स्थळ म्हणूनही ओळखले जाते. या स्मारकाच्या इमारतीची रचना पाने उघडलेल्या भारतीय संविधानाच्या पुस्तकाप्रमाणे असून हा आकार ज्ञानाच्या शोधाचे प्रतीक असा आहे. अशा या बोधिसत्व रूपी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शतशः प्रणाम. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.